काय करताय? सर बॉटनी, या झाडाचा गुणधर्म, त्याचा निसर्गाला उपयोग, त्याची वाढ. गेल्या 7 वर्षात हे झाड काही वाढलेलं दिसत नाही, पण आपल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन साठी अचानक वाढ झालेली दिसते. छान. मुलांना शिक्षणाचं महत्व पटलंय तर. बहुतेक तसं असेल सर. हे कोण? माहित नाही सर. महाशय. हॅलो गंगे सर. आपण कोण? आपलं नाव? मी गंग्या. आपल्याला वडील असल्यास त्यांचं नाव, त्यांना आडनाव असल्यास ते सांगा. गंगाधर सखाराम सावंत. कुठे राहता? पोलीस क्वार्टर्स. दाखला घेतला? दाखला? यू मीन अपॉइंटमेंट लेटर? चुकीचं इंग्रजी. असो, या महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी हे असे कपडे घातलेले चालत नाहीत. विद्यार्थी ना, माझा काय संबंध आहे? म्हणजे मी विद्यार्थी नाहीये. कोण आहात आपण? मी डान्स टीचर आहे. असो, कुठल्या महाविद्यालयात? दातार बेहरे कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स. इथे दारू पिणं चालणार नाही. मलाही चालणार नाही. छान. दारू प्यायल्याशिवाय हातपाय चालणारच नाहीत. पण डान्स काय कप्पाळ शिकवणार? आधी ती डोक्यावरची टोपी काढा. का? इथे ती टोपी चालणार नाही. येस आय नो. इथेच काय कुठेच चालू शकणार नाही, कारण याला पाय नाही येत ना. सर म्हणून डोक्यावर घातलीये. मुळात ज्यामुळे इथले विद्यार्थी आणि विद्यार्थिनी बिघडण्याची शक्यता आहे असा शिक्षकच इथे चालणार नाही. माझं तुम्हाला काहीच चालणार नसलं तरी तुम्हाला मला चालून घ्यावंच लागणार आहे. का? का म्हणजे 3 वर्षाचा अग्रीमेंट केलाय आपण. त्याने फरक पडत नाही. तुम्हाला कॉलेजला नक्कीच पडेल. हे असले कपडे इथे जमणार नाहीत. राईट. VIP माणसाने VIP वरच राहावं. बघा बघा, हे असं असेल तर हे महाविद्यालय चालवणंच मला जमणार नाही. मिस्टर गंगाधर, आपण नंतर बोलूया. येस. मिस्टर गंधे, आपल्याला काळानुसार बदलायला हवं. पण म्हणून मी वाटेल ते स्वीकारणार नाही. इथे एकतर ते राहतील नाही तर मी. हे बघा, अशी टोकाची भूमिका घ्यायची नसते. सगळ्या शिक्षकांच्या इच्छेविरुद्ध आपल्याला जाता येत नाही. आपण एक काम करू, 1 वर्षभर हे क्लासेस सुरू ठेवून बघू, आणि 1 वर्षानंतर जर कॉलेजचा निकाल 100% लागला नाही तर ते क्लासेस बंद करून टाकू. मलाही सांगायला कारण मिळेल. पण म्हणून मी. मिस्टर गंधे, हे कॉलेज तुमचं स्वतःच आहे. तुम्ही असं काहीतरी करा की तो स्वतःहून इथून जाईल. म्हणजे माझ्या मागची ही कटकट आपोआपच मिटेल. काय? हा असला थिल्लरपणा इथे अजिबात चालणार नाही श्रीयुत गंगाधर सावंत. मग मला तासाची वेळ आणि जागा मिळवून द्या. ते शक्य नाही. मग असंच चालणार. मग मला तुमच्याकडनं जबरदस्तीनं तुमचा राजीनामा लिहून घ्यावा लागेल. हे शक्य नाहीये, तुम्हाला माहिती आहे. पण तुम्हाला या सगळ्याबद्दल शिक्षा करणं माझ्याच हातात आहे, हे विसरू नका. करारपत्र वाचा. तोंड पाठ आहे. मग हेही पाठ असेल. ही तुमची नेमणूक फक्त शिक्षक म्हणून झालेली आहे. कुठेही नृत्य शिक्षक असं नमूद केलेलं नाही. त्याने काय फरक पडतो? प्राचार्य या नात्याने तुम्ही कोणता विषय शिकवायचा हे मीच ठरवू शकतो. तुमच्या कॉलेजचा रिझल्ट 100% लागावा अशी तुमची इच्छा नाहीये बहुतेक. ते नंतर पाहू. हो की नाही तेवढं सांगा. हो. ठीक आहे. मग उद्यापासून तुम्ही या महाविद्यालयात इतिहास हा विषय शिकवणार आहात. काय? इतिहास नाही जमणार. मग राजीनामा द्या. नाही देणार. इतिहास शिकवा. चॅलेंज तसं समजा. स्वीकारला. शिवाजी राजशूर सरदार, तरवार त्यांची धार धार, शिवाजी राजशूर सरदार त्यांची तरवार धार धार, तरवार धार धार.
शाहिस्ते खानाची कापली बोट अफजल खानाचं फाडलं बोट काय? असे आपले शिवाजी महाराज महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले. मूर्ती लहान पण कीर्ती महान अशी थोरवी गाजवणाऱ्या शिवाजी राजांना या गंगाधर सावंतांचा मानाचा मुजरा. सन 1659 अफजल खानाचा वाद. अफजल खान विजापूर सोडून निघाला. वाटेत अनेक हिंदू देवस्थान उद्ध्वस्त करत खान वाईत येऊन पोहोचला. राजेनं खबर लागली. राजे राजगडावरून थेट प्रतापगडावर आले. राजेने अफजल खानासमोर मैत्रीचा हात पुढे केला. भेट ठरली. शामियाना उभारण्यात आला. खान जावळी सोडून प्रतापगडाच्या पायथ्याशी आला. राजे त्यास भेटावयास निघाले. हर हर महादेव. राजे निघाले. सोबतीला होता जीवा. राजे शामियाना जवळ आले. शामियाना घुसून पाहतो तर काय, हा असा समोर अफजल खान. कार्यालयात येऊन भेटा. एखादा विषय शिकवणं म्हणजे तुम्हाला काय डोंबाऱ्याचा खेळ वाटला? हे असं डबाडबा करत माकड चेष्टा करायला? शिक्षक म्हणजे गुरु. विद्यार्थी नेहमी गुरुचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतात. या तुमच्या माकड चेष्टांचा आदर्श त्यांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवायचा आहे. काय चुकीचं शिकवलं मी जर इतिहास काळात जाऊन शिकवला तर बिघडलं कुठं? कोणतेही साल किंवा घटना चुकीचे नाही सांगितले ना. आज जे मी मुलांना शिकवलं ते पक्क दगडावर कोरावं तसं त्यांच्या मनावर कोरलं गेलं असेल. खात्रीने सांगतो. इतिहास तुम्हाला माहिती तरी आहे का? इतिहास आम्हाला फक्त 2च माणसं माहिती आहेत. एक म्हणजे शिवाजी महाराज, कारण त्यांचे चौकात पुतळे उभे केलेत म्हणून आम्हाला रस आहे तो त्यांच्या जन्मतारखेत, त्यांच्या कार्यात नाही. आणि दुसरं म्हणजे महात्मा गांधीजी, कारण ते नोटांवर छापलेले असतात ना म्हणून. नंतर आम्ही विसरून जातो. अख्खा भारत गांधींच्या मागे. तुम्हाला वासुदेव बळवंत फडके माहितीत? तुम्हाला उमाजी नाईक माहितीत? तुम्हाला मस्तानी माहितीये, पण बाजीराव पेशवा, एकही लढाई न हारणारा बाजीराव पेशवा माहितीये? टिळक, आगरकर, शाहू महाराज, भगतसिंग माहितीये तुम्हाला? नाही माहितीये. नाही, कारण या नावांचा राजकारण करताना काही फायदा होत नाहीये. एखाद्या रोडला नाव दे किंवा एखादा पुतळा उभारून आम्ही स्वतःला धन्य समजतो. 1857 बंड सायमन चले ज्वारे संपूर्ण इतिहास मुखोत करत आहे. तोंड पाठ आहे, सालने साल तोंड पाठ आहे. नुसतं तोंड पाठ नाही तर या महान व्यक्ती या रक्तातून वाहत आहेत. इथे कापा बाजूप्रभू देशपांडे सापडेल, इथे कापा तानाजी, इथे कापा संत तुकाराम, इथे जनाबाईचा पांडुरंग सापडेल. याला कारण प्रत्येक चुकीच्या उत्तराला 100 छड्या खाल्लेत मी. सर आपल्या कॉलेजमध्ये माजी राष्ट्रपती कलाम आलेत. काय? आई शपथ खरं सांगतोय. चला मदरनावांना बोलवा. फार गुच्छाची तयारी करा. लवकर करा. चला. दातार बेहरे महाविद्यालयात आपलं स्वागत आहे. हॅलो गांधी सर. हा काय प्रकार आहे? फिजिक्स, भौतिकशास्त्र, कोणत्याही विषयाचे सखोल ज्ञान असल्याशिवाय दुसऱ्या शिकवू नये. आज हे सखोल ज्ञान घेऊन मी इथे आलोय. त्यासाठी हे सोंग कशाला? अहो, त्याशिवाय विषयात समरस होता येत नाही गंदे सर. असं मग तेवढंच समरस होऊन आता मराठी शिकवा. हा चालेल. काय तुम्ही कोण समजता कोण स्वतःला? मग राजीनामा द्या. शक्यच नाही. मग मराठी शिकवा. असं काय वाकडं केलं हो मी तुमचं? शिक्षकांना शिक्षकांसारखं राहावं. ज्या ज्ञानाने मुलांची भवितव्य घडतात तेच ज्ञान वाटावं. तुम्ही यात कुठेही बसत नाही. अहो, मग काळानुरूप माणसाने बदलायला नको का? काळ कधीही बदलत नसतो, बदलतो तो माणूस. हा, पण माणसांबरोबर संस्कृती बदलते. तेच मला नको आहे. हा, म्हणजे बाहेर समाज जसा वागतोय ते चुकीचं असं तुमचं म्हणणं आहे? होय, भरकटलाय तो. अहो, भरकटला नाही, प्रगत झालाय. त्याने विनाश होऊ शकतो फक्त. तुमचे विचार बुरसटलेले आहेत. तुम्ही राजीनामा द्या. शक्यच नाही. मग मराठी शिकवा. अहो, एवढी तयारी करून आलोय मी मी. प्राचार्य म्हणून तुम्हाला आज्ञा देतो, एक तर तुम्ही मराठी शिकवा नाहीतर राजीनामा द्या. हारलात नाही. मग स्वीकारून दाखवा हे आव्हान. ओके.